लोकांचे बरेच मेसेज आले तर की ताई आम्हाला भेटायचं आहे, तुम्ही कुठं आहे, पण नाही का वेळाभावी आम्हाला कोणाला भेटता आलं नाही, त्यामुळं सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करते. आणि तसंच बरेच लोकांनी बरेच प्रश्न विचारले की ताई तुम्ही आता बाहेर फिरायला आलाय तर तुमच्या घरी कसं काय ॲडजस्ट केलं तुम्ही गायांचं, तुमच्याकडे तर म्हणजे नाही का कामगार वगैरे पण नाही आहेत, तुम्ही दोघंच घरी करता, तर कसं काय तुम्ही ॲडजस्ट केलं. तर माझे जे दीर आहेत तर ते बारामतीला असतात, पण जेव्हा आम्हाला कुठं जायचं असतं त्यावेळी आम्ही त्यांना सांगतो एक आठवडाभर आधी, तर मग ते एखादी सुट्टी घेतात आणि शनिवार रविवार आणि एखादी सुट्टी असं ते ॲडजस्ट करतात. आणि घरी सासू सासरे पण असतात तर ते त्यांना मदतीला असतात. तर आम्हाला कुठं जायचं असेल तर आम्ही त्यांना सांगतो की आम्हाला जायचं आहे, तर ते आमच्यासाठी तेवढी सुट्टी काढून येतात आणि ते सगळं हँडल करतात. कारण पहिल्यापासून म्हणजे त्यांनी पण काम केलेलं होतं, आत्ता सध्या ते बारामतीत असतात, पण कधी आम्हाला कुठं जायचं असेल तर ते कधी आम्हाला नाही बोलत नाहीत, तर ते सगळं ॲडजस्ट करतात. तर आमच्या घरचे वगैरे करू लागतात, त्यामुळे आम्हाला असं बाहेर कुठं जायचं असेल तर काही प्रॉब्लेम येत नाही. आणि शेवटी एवढं कष्ट करायचं आणि स्वतःसाठी जगायचं नाही, फिरायचं नाही, तर मग काय उपयोग आहे ना. आपल्या शेतकरी लोकांचं आयुष्य पण असंच असतं, आपण कष्ट 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 करत राहतो आणि आपल्या स्वतःसाठी जगायचं, स्वतःसाठी फिरायचं, स्वतःसाठी वेळ द्यायचं, ते सगळं राहूनच जातं. त्यामुळं आम्ही एक असं पहिल्यापासूनच म्हणजे ठरवलेलं आहे की कष्ट पण करायचं आणि स्वतःसाठी पण जगायचं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे सगळे जे दूध उत्पादक शेतकरी आहेत तर त्या सगळ्यांच्या समोर हा एक प्रश्नच उभा असतो की आता आपण फिरायला जायचं तर मग घरचं कोण ॲडजस्ट करणार ना. तर त्यामुळं आपल्यासारख्या लोकांना फिरता येत नाही, पण त्यासाठी घरचा आधार असणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. आणि आमचे सासू सासरे आणि दीर यांचा आम्हाला खरंच म्हणजे खूप मोठा आधार आहे. आणि आम्हाला कधी असं बाहेर कुठं जायचं असेल तर ते कधीच नाही म्हणत नाहीत, कारण त्यांना पण आमच्या कष्टाची जाणीव आहे की आम्ही एवढं कष्ट करतो तर कुठेतरी स्वतःसाठी पण जगलं पाहिजे. तर जे त्यांना नाही करता आलं तर ते आम्हाला बोलतात की आम्हाला तर नाही करता आलं पण तुम्ही तरी करून घ्या. तर हा जो आधार आहे ना तो खरंच खूप मोठा आधार असतो. कैसे हो? एकदम एक सिक्का लेके जाओ ना। हमारी गुरु से एक सिक्का लेके जाओ, बरकत सिक्का मतलब हमारे पास में कोई एक सिक्का। क्या नाम है? देखो तो वीडियो बना रही हूँ क्या? हाँ वो चालू था, इधर बेटा कट करू क्या? हाँ वीडियो नहीं बना। तर नमस्कार मित्रांनो, तर आत्ताच मी एक व्हिडिओ बनवत होते तर मधूनच 2 किन्नर लोक आले आणि त्यामुळे व्हिडिओ मला बंद करावा लागला. तर त्यांना ते नाही चालत त्यांचा व्हिडिओ बनवलेला. तर आम्हाला त्यांच्यासोबत आलेला एक वाईट अनुभव आहे तो तुमच्यासोबत शेअर करते. तर आम्ही 2-3 दिवसापूर्वी फिरायला गेलतो आणि रिटर्न येत होतो. तर एका टोलनाक्याच्या पुढं आल्यानंतर त्यांनी आमची गाडी थांबवली आणि त्यांनी ठीक आहे थांबवली. तर त्यांना आम्ही आमच्या स्वखुशीने 100 रुपये दिले. पण त्यांनी ते बोलले की आमच्याकडचं तुम्हाला एक सिक्का देतो आणि तो सिक्का ठेवण्यासाठी त्यांनी मिस्टरांच्या हातातून वॉलेट घेतलं आणि तो सिक्का ठेवला आणि वॉलेटमधून त्यांचे 500 रुपये काढून घेतले. तर त्यांना बोललं की नाही बाबा की एवढे पैसे कशासाठी ना, तुम्हाला आम्ही आमच्या स्वखुशीने 100 रुपये दिलेत ना, तर तुम्हाला जेवढे दिलेत तेवढे तुम्ही त्यामध्ये समाधान माना ना, की ही काय जबरदस्ती आहे की हाताने तुम्ही एवढे पैसे काढून घेताय. म्हणजे कुठेतरी ही गोष्ट म्हणजे खरंच मनाला लागली की त्यांना तेवढे पैसे दिले नाही आम्ही, म्हणून त्यांनी आम्हाला एक वाईट आशीर्वाद दिले. तर म्हणजे हे कितपत योग्य आहे ना. ठीक आहे तुम्ही मानाने सन्मानाने मागताय, तर आम्ही आमच्या मर्जीने जेवढं देतोय तेवढ्यामध्ये तुम्ही खुश राहा ना. तर हे कुठंतरी म्हणजे चुकीचं वाटलं, म्हणून हा विषय मांडावासा वाटला. तर माझी किन्नर लोकांना खरंच मनापासून मी हात जोडून एक विनंती करते की सगळेच किन्नर असे आहेत असं मी नाही म्हणत, पण काही किन्नर जे असे आहेत तर त्यांना खरंच मी मनापासून एक सांगू इच्छिते की आम्ही पण कष्ट करतो दिवस रात्र. आम्ही शेतकरी लोक दिवस रात्र कष्ट करतो, कुठेतरी आमच्या कष्टाची कमाई आहे ती खर्च करत असताना कुठेतरी आम्ही 10 वेळा विचार करतो. तरी पण आम्ही आमच्या स्वखुशीने एक फुल नाही फुलाची पाकळी म्हणून छोटीशी मदत असेल किंवा स्वखुशीने काहीतरी देण्याचा प्रयत्न करतो. तर ते जे तुम्ही आहे ना तर ते मनापासून तेवढं स्वीकारलं तर खरंच म्हणजे मनापासून आनंद होईल. कोणालाही धमकावून अडवून किंवा त्यांचा अपमान करून त्यांच्याकडून पैसे जबरदस्तीने पैसे मागणं
दाखवणं कितपत योग्य आहे. तर खरंच म्हणजे ही गोष्ट मनाला एवढी लागली ना की जो त्यांनी आमच्यासोबत आमच्या मुली आहेत तर त्यांनी म्हणजे नाही का वाईट आशीर्वाद दिला असेल तर ते कुठेतरी मला म्हणजे खरंच म्हणजे खूप वाईट वाटलं की असं नाही करायला पाहिजे. तर आम्ही पण कष्ट करतो तर प्रत्येक एक रुपया खर्च करताना आम्ही विचार करत असतो कारण आमचं तेवढं कष्ट पण असतं आणि म्हणजे एवढीच इच्छा मनापासून एवढीच इच्छा आहे की बाबा लोक त्यांच्या स्वखुशीने जेवढं देतात तेवढं तुम्ही स्वीकारलं पाहिजे. तर माझी खरंच मनापासून सगळ्यांना विनंती आहे की जे सामान्य लोक आहेत ते त्यांच्या स्वइच्छेने जेवढं देतील तेवढं तुम्ही आनंदाने स्वीकारा. तर म्हणजे नाही का आम्हाला पण कुठेतरी आनंद होईल आणि माझे सगळ्यांना म्हणजे माझं काही चुकलं असेल तर मी सगळ्यांची माफी मागते. पण कोणाला दुखवण्याचा असा हेतू नव्हता. पण एक गोष्ट जी म्हणजे मनाला खूप लागली ती तुमच्यासोबत शेअर करावी अशी वाटली. तर हा जो प्रसंग घडलेला आहे तर यावरती तुमच्या सगळ्यांना काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा.